नेक्स्ट पॉईंट इज क्लायंट सर्व्हर टेस्टिंग. क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी येतो. एक्सप्लेन क्लायंट सर्व्हर टेस्टिंग. और 2 मार्क्ससाठी व्हॉट इज क्लायंट सर्व्हर टेस्टिंग. सो क्लायंट सर्व्हर टेस्टिंग इज अ टाईप ऑफ टेस्टिंग obviously. Then what is client server? Client server testing is a two-tier technology or a two-tier system or two-tier architecture आपण म्हणतो. मग client server testing is come under in two-tier technology. Two-tier का म्हणायचं आहे? Because one is for client and other one is for server. Two-tier आहे, one for client and other one is for server. So it is called as client server testing or two-tier technology. Client server testing is used for obviously testing purpose. It involves multiple processes. ओके, मग क्लायंट सर्व्हर सिस्टीम में टू टायर आहे. एक सर्व्हर कन्सिडर करा आणि त्याला नंबर ऑफ क्लायंट्स इज नथिंग बट युजर्स कनेक्ट असणार आहेत. ओके, क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये हे जे मेन आहे ते काय वर्क स्टेशन आहे म्हणजे सर्व्हर आहे आणि नंबर ऑफ युजर्स त्याला कनेक्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण क्लायंट. मग याच्यावर टेस्टिंगचा पर्पज काय क्लायंट सर्व्हर टेस्टिंगचा. तर क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये मेन काय टेस्ट होतं तुमचं फंक्शनॅलिटी ऑफ पर्टिक्युलर क्लायंट पर्टिक्युलर सर्व्हर. फंक्शनॅलिटी टेस्ट करायचं काम कशात केलं जातं क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये. मग फंक्शनॅलिटी टेस्ट करायची इज नथिंग बट की नंबर ऑफ क्लायंट जर एका सर्व्हरला ॲड झालेत. सपोज सर्व्हरने एक रिक्वेस्ट केली, क्लायंटने ती एक्सेप्ट केली, त्यावर वर्क केलं आणि जर नंबर ऑफ क्लायंट्स जर इन्क्लूड झाले त्या प्रोसेसमध्ये तर त्या सर्व्हरवर लोड येणार आहे. मग अशा वेळेस नंबर ऑफ क्लायंट्स किंवा नंबर ऑफ युजर जर सर्व्हरला अटॅच होत असतील आणि वर्क परफॉर्म करत असतील किंवा पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करत असेल तर सर्व्हरवर किती लोड येतो आहे किंवा सर्व्हर त्याला कसं हँडल करतं आहे हे टेस्ट करायचं म्हणजेच नथिंग बट फंक्शनॅलिटी ऑफ सर्व्हर. ॲट द सेम वे की नंबर ऑफ क्लायंट्स ॲड होत आहे पण क्लायंट त्याचं जे काही सर्व्हरनी जी काही रिक्वेस्ट किंवा जे काही वर्क क्लायंटला अलोकेट केलं असेल ते वर्क अकॉर्डिंग टू सर्व्हर रिक्वायरमेंट ते वर्क क्लायंट कसं हँडल करतो आहे, क्लायंट ते प्रॉपरली हँडल करतो आहे की नाही ते चेक करायचं म्हणजेच फंक्शनॅलिटी ऑफ क्लायंट. म्हणजेच क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये मेन काय होतं की त्याची फंक्शनॅलिटी इच स्टेशनची फंक्शनॅलिटी चेक केली जाते. अगेन त्याच्यामध्ये असणारं UI किंवा GUI म्हणजे युजर इंटरफेस कसा आहे क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये क्लायंटचा आणि सर्व्हरचा तो इंटरफेस चेक केला जातो म्हणजेच युजर इंटरफेस. अगेन अजून टेस्ट केला जातो फर्स्ट पॉईंट फंक्शनॅलिटी, सेकंड पॉईंट युजर इंटरफेस, थर्ड पॉईंट चेक केला जातो क्लायंट आणि सर्व्हरमधलं इंटरॅक्शन म्हणजेच अकॉर्डिंग टू सर्व्हर रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू क्लायंट रिक्वायरमेंट त्यांच्यामधलं इंटरॅक्शन कसं आहे ते पण टेस्ट केलं जातं क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये. अगेन याच्यामध्ये लोड टेस्ट केला जातो इच टायरचा किंवा इच स्टेशनचा म्हणजेच लोड टेस्टिंग ऑन बोथ साईड क्लायंट साईड ॲज वेल ॲज सर्व्हर साईड. मग क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये अगेन 4 लेयर्स आहेत. फर्स्ट लेयर आहे तुमची टेस्टिंग परफॉर्म होतं ऑन क्लायंट साईड, सेकंड आहे टेस्टिंग ऑन सर्व्हर साईड, देन थर्ड वन आहे नेटवर्क ॲप्लिकेशन टेस्टिंग अँड फोर्थ वन आहे सिक्युरिटी टेस्टिंग. ओके, मग टेस्टिंग ऑन क्लायंट साईडमध्ये अगेन 2 पार्ट्स येतात. क्रॉस प्लॅटफॉर्म नेचर येतं. टेस्टिंग ऑन क्लायंट साईडमध्ये GUI येतं मोस्टली. मग त्याच्यामध्ये अगेन 2 पार्ट्स येतात. फर्स्ट इज अ क्रॉस प्लॅटफॉर्म नेचर अँड सेकंड वन इज अ इव्हेंट ड्रायव्हन नेचर. क्रॉस प्लॅटफॉर्म नेचर म्हणजेच काय की एक तुम्ही कॉमन ऑब्जेक्ट एक कॉमन GUI ऑब्जेक्ट तुम्ही डिफरंट हार्डवेअरवर किंवा डिफरंट सॉफ्टवेअरवर यूज करू शकता आणि टेस्टिंग परफॉर्म करू शकता. आणि इव्हेंट ड्रायव्हन नेचरमध्ये काय होतं की तुम्ही जसं तुमचं युजरच्या ॲक्शन्सवर डिपेंड असणार आहे त्या सॉफ्टवेअरचं बिहेवियर. म्हणजे GUI बेस्ड ॲप्लिकेशन हॅव इन्क्रीज टेस्टिंग रिक्वायरमेंट बिकॉज दे आर इन ॲन इव्हेंट ड्रायव्हन एन्व्हायरमेंट वेअर युजर ॲक्शन डिटरमाइन द ॲप्लिकेशन बिहेवियर. इथे तुमचं ऑब्जेक्ट डिटरमाइन करणार आहे ॲप्लिकेशनचं बिहेवियर आणि इव्हेंट ड्रायव्हनमध्ये तुमचं युजर डिटरमाइन करणार आहे बिहेवियर ऑफ ॲन ॲप्लिकेशन. ठीक आहे,
हे फारसं महत्त्वाचं नाही आहे, जस्ट फक्त लेअर लक्षात ठेवा. टेस्टिंग ऑन क्लायंट साईड, त्याच्यामध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म अँड इव्हेंट ड्रायव्हन. सेकंड आहे टेस्टिंग ऑन सर्व्हर साईड. सर्व्हर साईडलाच टेस्ट करायचं इज नथिंग बट तुमचं काय असणार आहे, ॲप्लिकेशन टेस्टिंग. टेस्टिंग ऑन सर्व्हर साईड मीन्स ॲप्लिकेशन टेस्टिंग. मग त्याच्यामध्ये परत क्लायंट सर्व्हर लोडिंग टेस्ट येणार आहे, लोड चेक केलं जाणार आहे सर्व्हर साईडमध्ये. अगेन व्हॉल्यूम टेस्टिंग, स्ट्रेस टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टिंग, नेटवर्क ॲप्लिकेशन. म्हणजे इथे सर्व्हर साईडला तुमचा सिस्टीमचा परफॉर्मन्स, तुमच्या ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स, तुमच्या सर्व्हरवर असणारा लोड, त्याचं व्हॉल्यूम, हे सगळं चेक केलं जाणार आहे. थर्ड आहे तुमची नेटवर्क ॲप्लिकेशन टेस्टिंग. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनचं रिस्पॉन्स टाईम, ॲप्लिकेशन कुठले कुठले फंक्शन परफॉर्म करते, त्याचं कॉन्फिगरेशन काय, त्याचा परफॉर्मन्स काय, ते ॲप्लिकेशन रिलायबल आहे की नाही, हे सगळं चेक होणार तुमच्या नेटवर्क ॲप्लिकेशन टेस्टिंगमध्ये. लास्ट वन सिक्युरिटी टेस्टिंग. सिक्युरिटी टेस्टिंग मस्ट कुठे इम्पॉर्टंट आहे, तुमच्या इंटरनेट बेसवर, क्लायंट सिस्टीम सर्व्हरमध्ये, किंवा इंटरनेट बेस तुमचं क्लायंट सर्व्हर टेक्नॉलॉजी असेल तर तिथे काय असणार, तुमचा जो वेब ब्राउझर असणार आहे, वेब ब्राउझर इज अ इम्पॉर्टंट पार्ट. आणि जिथे वेब ब्राउझर येतं ऑब्वियसली सिक्युरिटी इज कनेक्टेड टू वेब ब्राउझर. मग प्रायमरी रिस्क काय असणार तुमची, की प्रायमरी रिस्क इज वेब सर्व्हर, बिकॉज वेब सर्व्हर अलाव करतं डिफरंट युजर्सला टू स्टील कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. तुमचा जो काही कॉन्फिडेन्शियल डेटा असेल किंवा जो सिक्युअर डेटा असेल तो स्टील करायची परमिशन कुणामुळे येते आहे, वेब सर्व्हरमुळं. कारण वेब सर्व्हर नंबर ऑफ ॲप्लिकेशन्सला अलाव करतं, नंबर ऑफ युजर्सला अलाव करतं. किंवा त्याच्यामध्ये अजून एक रिस्क आहे की तुमचा डेटा इंटरसेप्शन रिस्क होऊ शकते, डेटा थेफ्ट होऊ शकतो. सो सिक्युरिटी टेस्टिंग इज इम्पॉर्टंट इन क्लायंट सर्व्हर टेस्टिंग. कारण सर्व्हर एखादं वर्क जर अलोकेट करत असेल तर ऑब्वियसली जर तुमचा सर्व्हर हॅक केला तर तुमची सिक्युरिटी डिस्ट्रॉय होणार आहे. सो सिक्युरिटी टेस्टिंग इज यूज अंडर क्लायंट सर्व्हर टेस्टिंग. त्याच्यामध्येच मग पासवर्ड क्रॅकिंग किंवा अनऑथरायझेशन ॲक्सेस, नेटवर्कची सिक्युरिटी, हे सगळ्या कशात येणार आहे तुमच्या सिक्युरिटी टेस्टिंगमध्ये. ॲक्सेस कंट्रोल, इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन, ऑल दिस पार्ट्स कम्स अंडर इन सिक्युरिटी टेस्टिंग. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा ॲक्सेप्टन्स टेस्टिंग फॉर 2 मार्क. acceptance testing also called as application testing or end user testing. एक्सेप्टन्स टेस्टिंगलाच एंड युजर टेस्टिंग म्हणतात किंवा ॲप्लिकेशन टेस्टिंग म्हणतात. एंड युजर म्हणतात कारण सगळ्यात लास्टला जे परफॉर्म केलं जातं, सो त्याला काय म्हणतात, एक्सेप्टन्स टेस्टिंग और एंड युजर टेस्टिंग. एक्सेप्टन्स टेस्टिंग check the software system as it meets the requirement of particular application or not. म्हणजेच काय की तुमचं एक्सेप्टन्स टेस्टिंग कस्टमरला अलाव करतं आहे की तुम्ही जे काही सॉफ्टवेअर बनवलं आहे ते तुम्ही त्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहे, त्याच्या ज्या बिझनेस रिक्वायरमेंट आहे, म्हणजे मार्केटच्या रिक्वायरमेंट आहे, त्या तुम्ही काय करा, चेक करा. मीन्स एक्सेप्टन्स टेस्टिंग इज अ लेवल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस व्हेअर अ सिस्टीम इज टेस्टेड फॉर एक्सेप्टॅबिलिटी. एक्सेप्टन्स टेस्टिंगमध्ये तुमची सिस्टीम टेस्ट करायची आहे, बट कशासाठी, एक्सेप्टेबिलिटी. एक्सेप्टेबिलिटी इज नथिंग बट की जे तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करता ते मार्केटमध्ये एक्सेप्ट होईल की नाही, जेव्हा तुम्ही ते ॲप्लिकेशन लॉन्च कराल ते चेक करायचं. इज नथिंग बट एक्सेप्टेबिलिटी. म्हणजे एक्सेप्टन्स टेस्टिंगचं मेन पर्पज काय, इट डिटरमाइन वेदर द सॉफ्टवेअर इज फिट फॉर द युजर ऑर कस्टमर. तुम्ही जे सॉफ्टवेअर डिझाईन केलं आहे ते कस्टमरसाठी फिट आहे की नाही, फिट मीन्स कस्टमरच्या ऑल रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करते की नाही. सेकंड आहे मेकिंग कॉन्फिडंट अबाउट द सॉफ्टवेअर प्रोडक्ट. एक्सेप्टन्स टेस्टिंगचं परफॉर्म केलं तर तुम्हाला ऑब्वियसली कॉन्फिडन्स वाढणार आहे की तुमचं प्रोडक्ट कसं होणार आहे, उद्या मार्केटमध्ये एक्सेप्ट होणार आहे. अँड थर्ड पॉईंट आहे, इट डिटरमाइन वेदर द सॉफ्टवेअर प्रोडक्ट सॅटिस्फाय इज एक्सेप्टन्स क्रायटेरिया. म्हणजे एक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजेच काय की सपोज एखादं सॉफ्टवेअर डिझाईन केलं तर ते ॲक्च्युअल मार्केटमध्ये लॉन्च करायच्या आधी करंट मार्केटमध्ये कम्पेअर करायचं, त्याच्या बिझनेस रिक्वायरमेंट चेक करायचा. जर सपोज काही रिक्वायरमेंट असतील तर त्याचे चेंजेस करायचे आणि मग ते लॉन्च करायचं. म्हणजे तुमचं जे सॉफ्टवेअर डिझाईन केलं आहे ते 100% एक्सेप्टन्स त्याला भेटेल. मग त्याचे टाईप्स आहेत, युजर एक्सेप्टन्स टेस्ट, ऑपरेशनल टेस्ट, कॉन्ट्रास्ट एक्सेप्टन्स टेस्टिंग आणि कंप्लायन्स.
ते टाईपची फारशी गरज नाही लक्षात ठेवायची. जस्ट लक्षात ठेवा व्हॉट इज एक्सेप्टेड टेस्टिंग. त्याच्यामध्ये अल्फा टेस्टिंग